मुंबई एक्सप्रेसची पहिली बातमी होती अतिशय पॉझिटिव्ह आणि आता बातमी तुम्हा सर्वांना मंडळी सतर्क करणारी. होय, सतर्क करणारी. मुंबईत एका उद्योजकाला डिजिटल अरेस्ट दाखवून 58 कोटी रुपयांना लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. उद्योजक आणि त्याच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट करून लुटण्यात आलं. या प्रकरणात सायबर क्राईम पोलिसांकडून तिघांना अटकही करण्यात आली आहे. त्यांनी लुटलेल्या पैशांचा माग काढणं मात्र अजूनही सुरू आहे. या आरोपींनी 18 बँक खाती वापरून ही लूट केल्याचं तपासात उघड झालंय. अब्दुल नासिर खुल्ली, अर्जुन कडवासरा आणि जेठाराम कडवासरा अशी या आरोपींची नावं आहेत. ईडी आणि सीबीआयचे आपण अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांनी ही लूट केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकल्याचं सांगून मुंबईतल्या एका उद्योजकाला त्यांनी डिजिटल अरेस्ट केलं. या उद्योजकानं 9 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर दरम्यान RTGS द्वारे 58 कोटी 13 लाख रुपये त्यांना दिल्याचं उघड झालंय. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो, हे डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं आहे तरी काय? पाहूयात ग्राफिक्स मधून डिजिटल अरेस्ट विषयीची माहिती. डिजिटल अरेस्ट हा कायदेशीर शब्द नाही, तर फसवणुकीची ही नवी पद्धत आहे. यात होतं काय, तर भामटे मंडळी जी असतात ना, ती एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करतात. आपण पोलीस, ईडी किंवा सीबीआयचे अधिकारी किंवा अगदी न्यायाधीश असल्याचंही सांगतात. तुम्हाला ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात डिजिटली अरेस्ट केल्याचं सांगतात. फोन कट करू नका, कुणाशी संपर्क करू नका अशी तंबीही देतात. जामीन हवा असेल तर पैसे देण्याची मागणी करतात. UPI किंवा बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करायला सांगतात. वळूयात पुढच्या बातमीकडे.